जोपर्यंत हा हकलून दिला जात नाही, त्या जोपर्यंत ह्या अंजनगावातून तो व्यक्ती बाहेर जात नाही, त्याशिवाय हे तणावाचं वातावरण कमी होणार नाही. त्यांना सल्ला तर आम्ही देणे इतकं हुशार नाही, पण एवढंच सांगतो, जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही पण सक्षम आहे. आता देवस्थान खेलोबा आहे ते तुमचं आहे, आमचं आहे, सगळ्यांचं. सकाळी साहेब आंघोळ झाल्यानंतर पहिला भंडारा हा कपाळावरती इथं येऊन प्रत्येक माणूस इथं नतमस्तक होतो. शासनाचा जे नियम आहेत त्याच्यापेक्षा आमचं कडक नियम आहेत. शासनाचा नियम कसा आहे माहिती आहे का? आता ही गावातल्या लोकांनी सांगल ती शासन ऐकत आहे. आमचं म्हणणं आहे की आमच्या जाग्यात नको आहे, त्याला परमिशन नाही, ग्रामपंचायत जागा नाही आणि चोरून बसवलंय, ही अन्याय आमच्यावर मोठा आहे. तास वेळ दिला असता तर हा विषय मार्गी लागण्यासारखा होता, गावातल्या गावात मिटण्यासारखा होता. प्रशासनानेच लाठीचार्ज अमानुष केल्यामुळे सगळ्यांना जुनी करायला गेल्यानंतर तर अर्ज द्यावा लागतो, चलन भरावं लागतं. अशी कॅश घेतली जात नाही. ती चलन भरल्यानंतर तातडी, अति तातडी, 6 माय, 3 माय, वार्षिक अशा मोजणी असतात आणि त्याच्यानंतर तारीख दिली जाते. 4 बांधकार्याला नोटीस दिलं जातं आणि स्वतः मालकाला नोटीस दिलं जातं ज्याचं मोजायचं आहे त्याला, आणि त्याच्या वेळेनुसार वेळ नसेल तर वाढवून दिली जाते तारीख. पण ही आम्हाला न विचारत घेता हम करू कायदा आहे. नमस्कार, आकुर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील खेलोबा अंजनगाव या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून एक वाद उद्भवलेला आहे. 2 समाज समोरासमोर आलेले आहेत, त्यांचा संघर्ष 2 दिवसापासून सुरू आहे. तर आपण इथल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतोय. कालपर्यंत आपण जे उपोषण करते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. आज आपण ग्रामस्थांशी संवाद साधतोय, त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत आणि हे खिलोबाचं जे मंदिर आहे ते किती वर्षापासून इथं स्थिरावलेलं आहे. चला तर मग आज माढा तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी 2 समाज समोरासमोर आलेले आहेत. काय सांगाल? सर्वत्र एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झाले. सर, हे वातावरण चिघळण्यात आलेलं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचंच आराध्य दैवत आहे. 18 पगड जातीचं हे आराध्य दैवत आहे, फक्त कोणा एकाचं ते दैवत नाही आहे. त्यामुळं त्याच्यासाठी ना धनगर समाज विरोध करतो इथला. त्यांचं असं म्हणणं नाहीये की बाबा महाराज नकोच आहेत, असं म्हणणं नाही. फक्त त्यांचं थोडंसं एक हे आहे की जागेवरून त्यांचा इश्यू चालू आहे, की त्यांचं म्हणणं आहे देवस्थानाची जागा आहे. ह्या आपल्या लोकांचं किंवा ग्रामपंचायतीच्या म्हणजे आपण जर नकाशे काढले तर ग्रामपंचायतीच्या नावावरती जागा येते आणि नंतर सिटी सर्व्हेमध्ये महाराष्ट्र BMCच्या नावावर जागा येते. मग लोक हे जर जागा शासकीय जागेत असेल तर तो पुतळा आहे इथंच राहू द्यावा, असं एक समाजाचं एकरी हा सामाजिक स्वरूप देण्याचा विषयच नाहीये. कारण ही दोन्ही म्हणजे धनगर समाज असेल किंवा या गावातील मराठा समाज असेल कायम एकोप्याने राहिलेले आहेत. म्हणजे आम्हालाच कळतं असं आम्ही कधी हा एवढा जातीयवाद बघितला नाही. आणि त्यांच्यात एक 24 तास प्रशासनाने जर लाठीचार्ज केला नसता तर अजून एक 24 तास वेळ दिला असता तर हा विषय मार्गी लागण्यासारखा होता, गावातल्या गावात मिटण्यासारखा होता. प्रशासनानेच लाठीचार्ज अमानुष केल्यामुळे सगळ्यांना त्याच्यामध्ये आसपासच्या लोकांना प्रत्येक समाजासाठी पुढे यावं लागलं. हा सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम प्रशासनाने केलं. प्रत्येकाला आपले स्वराज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक जण धावले आणि याच्यातून हा वाद वाढत गेला आणि तरी पण एक सामंजस्याने सगळ्यांची भूमिका होती की दोन्ही समाज एकमेकाशी चर्चा करत होते, मधला मार्ग काढत होते. पण काल दुपारनंतर लक्ष्मण हाके या व्यक्तीने याच्यामध्ये एंट्री केली आणि आम्ही त्यांना आदराने बोलतोय, ते कोणत्या एक त्यांच्या समाजाचं नेतृत्व करत असतील काय असतील, पण त्यांनी त्यांच्या भूमिका मांडण्या इतपत ठीक आहे. पण त्यांनी एक आक्षेपार्ह विधान करणं एखाद्या महिलेविषयी किंवा काहीतरी बोलणं, जाणीवपूर्वक हीच गाडी अडवा, रस्ता रोकोला बसणं, संचारबंदी लागू असताना रस्ता रोकोला बसणं, म्हणजे हे सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक होते. अनेक रस्ता रोकोसाठी एक दिवस अख्खा बसला तरी कोणीही मराठा समाजाने किंवा कुणीही आक्षेप घेतला नव्हता की तुम्ही बसू नका. कारण ठीक आहे, हा विषय गावातला आहे, मिटणार आहे, आपलीच लोक आहेत, ह्याच्यात सगळ्यांचं चालू होतं आणि त्यांचंही काही म्हणणं नव्हतं. पण त्या व्यक्तीने एवढा सामाजिक तिढा वाढवला की आक्षेपार्ह त्यांचे विधान बोलणं, याच्यामुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण झाला. आमची फक्त एकच मागणी आहे की त्यांनी हे व्यवस्थित फक्त याच्यातून मार्ग काढायचा आहे, चांगल्या पद्धतीने ह्याचा म्हणजे मिटवायचं आहे. आज ते येतील, वाद लावून जातील, पण ह्या दोन्ही समाजाला एकत्र राहायचे कायमस्वरूपी. त्यामुळे त्यांनी शांततेत हाताळलं तर हा प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने मार्गी लागेल. त्यांचं म्हणणं आहे की पर्यायी जागा देण्यात येईल. सर, हा पूर्णपणे निर्णय प्रशासनाचा आहे. कारण पर्यायी जर ती ग्रामपंचायतीच्या जागेवर असेल किंवा BMCच्या जागेवर असेल,
सरकारी जागेवर असेल तर कोणताही बांधव याच्यातून माघार घेणार नाही. पुतळा आहे इथंच राहणार, ह्या भूमिकेवर सगळेच ठाम आहोत. त्यामुळं आणि जर मंदिराच्या हद्दीत येत असेल तर त्याच्यासाठी पण मराठा समाजाने सहकार्य केलेलं आहे. असं त्यांचं त्याच्यात असं मत आहे वादाचा की विषयच ग्रामदैवत नाहीये. आहे आणि पालखी मार्गाच्या मध्यात अडथळा येतोय असंही काही समाज बांधव. सर हा विषय म्हणजे पालखी मार्ग हा विषय जर ते मंदिराच्या उताराच्या ह्याच्यात नसेल तर ह्या मुलांनी केल्या. आता एकदा बसवल्यानंतर स्मारक महाराजांचं उतरवणं त्यांच्यासाठी आराध्य दैवत आहे. त्यांनीही मोठ्या मनाने महाराजांना हार घालावा. ह्या बांधवांच्या हातून पूजा करण्यापेक्षा त्यांनी स्वतः हार घालावा, मोठ्या मनाने ते स्वीकारावं. हा वाद एवढा चिघळण्याची कोणीच गरज नाहीये. दोन्ही समाज सुखाने नांदेन कायमस्वरूपी. सगळ्यांनी एक भूमिका चांगली घ्यावी, कारण हे स्मारक उतरवणं तुम्हीच विचार करून बघा की जर ग्रामपंचायत आणि सरकारी जागेत असेल तर, त्यामुळे हा वादाचा विषय होतोय जाणीवपूर्वक. तर त्यांनीच तुम्ही पुढाकार त्या घ्यावा. ठिकाणी आला होता, काय झालं होतं नेमकं आणि कशा पद्धतीनं ते आंदोलन चालू होतं? सर सकाळपासून त्यांचा रस्ता रोको चालू आहे, पण चालू द्या, कारण आपला समाज आहे त्यांच्या मागण्यांसाठी बसलाय. आणि त्यांनी अजिबात सकाळपासून समाजाने कोणालाही त्रास दिला नव्हता. समाजाने कोणालाही, त्याही समाजाने कोणाला हे नाही. ह्या गावातल्या लोक खूप गुण्यागोविंदाने, जरी वाद असले, बाहेर काही बातम्या असल्या, गुण्यागोविंदाने ह्यांच्याविषयी चालू होते. फक्त एक 4-5 वाजल्यानंतर लक्ष्मण हाके या व्यक्तीची एंट्री झाल्यानंतर त्यांच्या आक्षेपार्ह विधानांमुळं आणि त्यांच्या काही बोलण्यामुळं समाज म्हणजे दोन्ही समाजात उचकवण्याचा किंवा तेढ निर्माण करायचा प्रयत्न होतोय एक महिला म्हणून मला असं वाटतं. आणि कोणी कोणाच्या आडून, दोन्ही समाज आमचा आहे सर. आम्हाला ह्या भागाचं सगळेजण लोकप्रतिनिधित्व करतो. दोन्ही समाज, सगळ्यांना सगळे समाज सारखे आहेत आणि आम्हाला उद्या ह्या समाजासमोर जायचंय. विनाकारण वाद हा आमचा हेतू पण नाही आहे. आणि विनाकारण ते जर हे आडवा ते आडवा आणि नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही बसणारच, हे ठीक आहे ना. तुम्ही आलात, मिटवायला आलात, तुम्ही वाढवायला नाही आलात. ही भूमिका त्यांची असावी अशी एक माझी प्रामाणिक अपेक्षा आहे त्यांच्याकडून. त्यांनी खूप आक्षेपार्ह विधान केले तरी सुद्धा ते खूप मोठे आहेत असं समजून आमच्यात ते संस्कार नाहीत की आम्ही त्यांच्यावर काय वाईट बोलू. नाव काय आपलं? अंबादास वाघमोडे, गाव? अंजनगाव. हे मंदिर जे आहे खिलोबाचं, हम्म. किती वर्षापासून आहे इथं? ही ज्या 10 डोळ्याचे गेले असतील. हे जे आता चालू आहे असं कधी घडलं होतं? कवाच घाललेलं नाही, ही पहिलीच वेळ आहे घालायची. आता तुमचे जे पुजारी समाज आहे इथला, हा. त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे? आमचं म्हणणं आहे की आमच्या जाग्यात नको आहे, त्याला परमिशन नाही, ग्रामपंचायत जागा नाही आणि चोरून बसवलंय. ही अन्याय आमच्यावर मोठा आहे. हीच आमची विनंती आहे, आमचं ही काढावा. काढल्याशिवाय आम्ही आंदोलन इथनं उठत नाही. सर्व समाज तुमचा रस्त्यावर बसलेला आहे, 2-3 दिवस झालं बसलाय. होय, तर आता समाजाची भावना एकच आहे की पुतळा जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्ही उठायचं नाही. आता जे देव आहेत, नानादेव, हम्म. त्यांनी 2 दिवस झालं अन्न खाल्लेलं नाही. हम्म. 2 दिवसापासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. हम्म. त्याची तब्येत आता पूर्ण उन्हात बसलेत. तर तुम्ही काय आव्हान कराल समाजाला? त्याचं भगवानचं निवारण करणार आहे. खिलोबा हा, आम्ही नाही करणार त्याचं निवारण, ते जी करणार आहे. तिथं पसरे जागृत देवस्थान आहे. मोठी यात्राही भरते इथं. हो, 5 दिवस असते. आता सर्व तुम्ही म्हणजे घरचे काम वगैरे सोडून इथं बसलाय बायका मुलासह. होय, बसलो की. मग आता ही 2-3 दिवस झालं आंदोलन चालू आहे. चालू आहे, किती दिवस चालले सांगता येत नाही सांगता येत. हे जोपर्यंत निघत नाही हा. तोवर आमचं आंदोलन इथं आम्ही उठत नाही. ही तुमची जी परंपरा आहे, तुम्ही पागोट घोंगडं वगैरे घेऊन पट्टणकोडलीच्या यात्रेला जाता होय, दरवर्षी. होय, आता सर्व समाज बांधव देखील मोठ्या संख्येने इथं जमा होय. झालेले आहेत. झाले. आता तुम्ही ही यात्रा कशी असते आणि किती दिवस चालते? कुठली? ही तुमची किलो 5 दिवस असते. सर्व समाजाचं ग्रामदैवत पण आहे. हो, गाव सगळं इथं पूजा करतोय. गाव नाही, पुजारी नुसतं हा, पायपडा येते, दर्शन घ्यायला गाव येतं. त्याच्यावर वाद नाही. गावाची यात्रा ही मुख्यच असते. हो, मोठी यात्रा, 5 दिवस यात्रा असते. मग आता हे घरचं सगळं सोडून इथं बसलेत. बसते ते, जाते ते, येते ते. तुम्ही काय करता? मी हालत नाही जास्त येतात. आहे. हो, हे ज्यावेळेस घडलं त्यावेळेस तुम्हाला कधी समजलं की बाबा इथं पुतळा बसवला? ही घडाय म्हणजे तुम्हाला सांगतो, अंधारच बसून गेली. आमचा पुंजारी थोडं गाळ पडला.
त्याच्यामुळे हे आम्हाला भोगायचं आलंय. जर पुजाऱ्यानं जर बाहेर येऊन जर बघितलं असतं, बसवाच्या जे आडवा पडला असतं, फोन केला असतं, तर सगळं समाज गोळा झाला असतं. त्याच्यामुळं आम्हाला ही अडचण म्हणजे टप घालायची बारी आहे. किती उमरा आहे आपला समाज? उमरा आहे 4-5. आज इथं दिवस सगळा आमचा समाज सोयरेदार मलतन नियम आमचा आहे. रुपयातलं 8 आणि आम्ही सगळं सोयरेदार धरून. तुमची मागणी एकच आहे की पुतळा काढला तरच आम्ही हो हो, तुम्ही ह्याच्यावर ठाम आहे. ह्याच्यावर ठामच आहे आम्ही. आज छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करून आज 3 दिवस झाले. प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे, 2 तासापेक्षा जास्त रस्ता रोको झाल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आज 3 दिवस झालं हा माडा सोलापूर रोड आणखीन पण बंद आहे. असू द्या, आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जी कमिटी नेमलेली होती, ह्या कमिटीला काल आमदार साहेब अभिजित पाटील यांच्या माध्यमातून दोन्ही गटाला मध्यस्थी झालेली होती. दोन्ही गटाची मध्यस्थी झाल्यानंतर मराठा समाजाचे जे बांधव आहेत त्यांची मागणी अशी होती की जर हे देवस्थान खेलोबा आहे ते तुमचं आहे, आमचं आहे, सगळ्यांचं. सकाळी साहेब आंघोळ झाल्यानंतर पहिला भंडारा हा कपाळावरती इथं येऊन प्रत्येक माणूस इथं नतमस्तक होतो आणि हा देव आपल्या सर्वांचा आहे, आमचा पण आहे. परंतु ह्या ज्या मंदिराचं जे देवस्थानाची जी जागा आहे ती संपूर्ण जी बाकीची उर्वरित जागा असेल तर आमची मूर्ती आहे ह्या ठिकाणी आम्ही ठेवण्यास आम्ही कसल्याही परिस्थितीत ऐकणार नाही. जर मंदिर सोडून मंदिराच्या जर एरियात ही जागा येत असेल तर आम्ही आमची मूर्ती स्थलांतरित करायला तयार आहे, असं आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय. आम्ही वारंवार प्रशासनाशी बी बोललोय. आमची मागणी तीच आहे की तुम्ही मोजणी करा, उर्वरित क्षेत्र असेल तर आमची मूर्ती तिथंच राहणार आणि आम्ही ह्या निर्णयाला ठाम आहे. रात्री मोजणी झाल्याचं देखील काही समाज बांधव सांगतायत की रात्री मोजणी झाली. असा कोणता GR त्यांनी पारित केला की रात्रीत मोजणी झाली? नाही सर, रात्रीची मोजणी आहे ती अर्धवट झाली. त्यांनी जोपर्यंत हा हकलून दिला जात नाही, जोपर्यंत ह्या अंजनगावातून तो व्यक्ती बाहेर जात नाही त्याशिवाय हे तणावाचं वातावरण कमी होणार नाही. हाकेमुळे हा सगळा प्रॉब्लेम येतोय. नाहीतर ह्या ग्रामपंचायतीमध्ये सगळ्या पगड जातीची लोक आहेत, सगळ्यांनी सहमतीनं हे काउंटिंग झालं असतं आणि मूर्ती स्थापन झाली असती. आणि ह्यांनी वारंवार सांगितलं की दर्शनी एरियाला महाराजांची मूर्ती आहे, असं काही नाही. आपण बघू शकता डाव्या बाजूला खूप अंतर सोडून मूर्ती आहे. आमचा काही सुद्धा ह्याच्यामध्ये अडथळा होत नाहीये. अण्णासाहेब भगवान वाघमोडे, गाव अंजनगाव खेलोबा. आता जो हा वाद उद्भवलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे, 2 समाज समोरासमोर आलेले आहेत तुमच्या गावामध्ये. कसं वाटतंय की काळी गाव गुन्ह्या गोविंदांना नांदत होतो, आज अशा पद्धतीचं एक घटना घडते? माझं वय 37 आहे. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडलेली. कुठलीही दंगल कुठलीही का ह्या आवारामध्ये अंजनगावमध्ये होत नाही, आणि जर केली तर त्याला आम्हाला सगळ्यात मोठं त्या शिखराखाली बसलेलं शासन देतो. आणि जी काही समोरची व्यक्ती आहेत ती सगळी ह्या देवस्थानची मानकरी आहेत. प्रत्येकाला ज्याचं त्याचा मानपान दिलं गेलेला आहे. म्हणजे कसं? कुणाला पालखीचा मान दिलेला आहे, कुणाला लोटांगणाचा मान दिलेला आहे. प्रत्येकाला एक 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 जबाबदारी दिलेली आहे. कुणाला वालू घालण्याचं दिलेलं आहे. त्यांचं बकरं लावल्याशिवाय, त्यांचा नैवेद्य आल्याशिवाय आमचं सुद्धा तिथं मान नाही. त्या दिवशी जी ज्याला दिलेला आहे त्या नियमाप्रमाणे चालतंय. जी शासनाचा जे नियम आहेत त्याच्यापेक्षा आमचं कडक नियम आहेत. शासनाचा नियम कसा आहे माहिती आहे का? आता ही गावातल्या लोकांनी सांगल ती शासन ऐकत आहे. सगळ्या जत्रा बंद असल्या तर आमची जत्रा कधी बंद राहत नाही. आणि जर प्रयत्न केला तर शासनाला सुद्धा शासन देणार आमचाही सगळ्याचा बाप आहे. अशी एवढी मोठी ताकद आहे. पण आता काय झालंय माहिती आहे का? गावातली जी लोक आहेत त्या लोकांच्या परस्पर ज्याला राजकारण करायचं आहे आणि ही जाणून बुजून षडयंत्र रचलेलं आहे आणि ह्या लोकात तेढ निर्माण करून त्यांना राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्वही केलं गेलेलं आहे. यामध्ये एक वितुष्ट निर्माण झाले का? 2 समाज समोरासमोर आले. आता मला प्रथम तसं बोलायचं म्हणलं
तर सरकारला, शासनाला, ह्या राज्यकर्त्याला, आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला विचारायचं आहे. ही सगळ्या देशात सगळं गेलेले क्लिप सगळं तुमच्या माध्यमातून, तुम्हीच आमचं मायबाप आहे, आमच्या बाजूने कोणी नाही. जर ही अधिकृत अनाधिकृत जर आहे का नाही ही जर त्यांना ठरवायचं असेल आणि जर विचारायचं असेल तर ही निर्णय लावणं गरजेचं होता. ही सोडलंय रात्री अपरात्री यायचं, मोजण्या करायच्या. आम्ही मोजणी करतो, 10 वर्ष झालं, मला ही माहित आहे. मोजणी करायला गेल्यानंतर तर अर्ज द्यावा लागतो, चलन भरावं लागतं, अशी कॅश घेतली जात नाही. ती चलन भरल्यानंतर तातडी, अति तातडी, 6 माय, 3 माय, वार्षिक अशा मोजण्या असतात आणि त्याच्यानंतर तारीख दिली जाते. 4 बांधकार्याला नोटीस दिलं जातं आणि स्वतः मालकाला नोटीस दिलं जातं ज्याचं मोजायचं आहे त्याला, आणि त्याच्या वेळेनुसार वेळ नसेल तर वाढवून दिली जाते तारीख. पण ही आम्हाला न विचारत घेता हम करू कायदा आहे. कधी मोजणी झाली? मोजणी बिजणी आमची 4 वेळा झालेली आहे. गाववाल्याची, बांधकार्याचा आमचा काही वाद नाही. ह्या वादाचा आणि मोजणीचा काहीच संबंध नाही. ही आम्हाला वेड्यात काढून कुठंतरी आम्हाला दबाव दडपशाही करायचा प्रयत्न चालू आहे. ही राजकीय लोक, आमदार लोक, खासदार लोक, सर्व त्यांची लॉबी आम्हाला दाबण्यासाठी सर्व काम करत आहे. आमचं जे शांततेत सत्यमार्गाने चाललंय ते भरकटण्यासाठी ही काहीतरी पर्याय शोधत आहेत. मंदिर कधीपासून आहे? मंदिर ही आज तागायत म्हणजे सतयुगाचं मंदिर आहे. सतयुग, द्वापर, कलियुग, 3रं युग चालू आहे. म्हणजे किती वर्षाचं आहे ते आता मला सांगता येणार नाही. पण ही मंदिर ही कुठली राजकीय वृत्ती किंवा शासन नव्हतं किंवा देश स्वतंत्र नव्हता त्याच्या आधीचं मंदिर आहे. त्याच्यामुळे ह्यांना अधिकारच नाही ते बोलायचा. हा, जर त्यांचा आमचा बांधाबद्दल जर वाद असता तर मोजणी ठीक होती का? मोजणी हा पर्यायच नाही ह्याच्यासाठी. म्हणजे तुमचे जे नानादेव आहेत ते कालपासून बिना अन्नप्राशन करत नाहीत किंवा आमरण उपोषण त्यांनी स्वीकारलेलं आहे. तर पुढचा निर्णय काय राहील तुमचा? पुढचा निर्णय ते आमचे गुरु आहेत, सर्व आहेत, त्यांचा निर्णय अंतिम राहील. जर ह्या तोडगा नाही निघाला तर आमच्या समाजाची एक ही चूल पेटणार नाही. मुला बायका सहित सगळी राज्यातनं सगळी लोक इथं येतील आणि पुरा देश बंद होऊन जाईल. उद्या आमचे 8 तासाच्या आत, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आम्ही पुणे, सोलापूर बंद करणार. ह्या हवे टार्गेट आहे. ही सोडा, पूर्ण राज्यातनं लोक येणार. आम्ही शांततेच्या मार्गानं बंद करणार. आम्ही असलं काय धिंगाणा घालत नाही. काल तुमच्या काही समाज बांधवांवर दगडाचा हल्ला पण झाला. अहो, आता बी झालाय, रात्री झालाय. असं आम्ही बाजूला बसलो होतो, हाके सरावर हल्ला झाला, प्रत्येकावर हल्ला. आता तुम्ही मला सांगा, शासनाला जर ही अधिकृत आहे अनाधिकृत आहे माहित आहे, ती काढायची सोडून पुन्हा त्याला खतपाणी घालते. ती कुठल्या हेतून मोजणी केली? काय अधिकार आहे आमदाराला मोजणी करायची? बरं, आम्हाला न अल्टिमेट देता, न विचारत घेता ही कोण आहे ती मोजणारी? काय अधिकार आहे सांगा की? बरं, त्यांना विचारल्यानंतर पळ काढून जाते. का पळ काढताय तुम्ही? तुम्ही आहे कलेक्टरचं नाव सांगते ती, त्यांना सांगणार आमदार खासदार इथं गाव करते. कलेक्टरनं दाखवू दे ना लेटर आम्हाला. कलेक्टर अधिकार आहे का फोनवर सांगायचा? काय अधिकार आहे कलेक्टरला? तर आम्ही कायद्याला धरून चालणार आहे. आम्ही कायदा मोडणार नाही, चुकीचं वागणार नाही, पण अन्याय बी सहन करणार नाही. आम्ही सहनशीलताचा आमचा हे अंत बघून जर पर्यायानं काय झालं त्याला सरकार जबाबदार असेल. उद्यापासून काय झालंच तर सरकार जबाबदार असेल. या घटनेमागचं सूत्रधार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? ही राजकर्ते त्यांना श्रेय घ्यायचं ह्याचं. आणि गावोगावी प्रत्येक ठिकाणी धनगराला दाबण्याचा, चिरगुळून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रत्येक खालच्या कुठल्याही समाजाला त्यांना दाबून ठेवायचा प्रयत्न आहे. तरी दोन्ही समाजामध्ये वादविवाद लावण्याचं हे नेते मंडळी काम करते असं वाटतंय तुम्हाला? 100% आहे. आणि त्याला शासन सुद्धा जबाबदार आहे. तेवढंच तातडीनं उपाययोजना करायला पाहिजे होती 24 तासाच्या आत. आज त्यांच्यापेक्षा आम्हाला दुःख जास्त आहे. कारण का, ज्या महाराजांनी आमच्याबद्दल चुकीचा मेसेज जातो ह्याचा आम्हाला दुःख आहे. ज्या महाराजांनी देशासाठी लढले, त्याच्यासाठी आमचे पूर्वज लढले, रक्ताचे पहाट पाण्यासारखे वाहत होते, त्याने घरदार बघितलं नाही आणि ह्यांच्यासाठी काम केलं. एक दैवतच आहे ते सर्वांचं. पण त्यांच्यासाठी 10/6ची जागा दिली जात नाही. अहो, दिली जात नाही, पण ह्या देवतासाठी जर तुम्ही अडथळा करत असाल तर त्याला काय अर्थ आहे? तुम्हाला 6/10, 10/20ची जागा पाहिजे, तिथं 7 गुंठ नको आहे. आणि ह्यांचं दुसरं एक मोठं षडयंत्र आहे. ह्या जागा शासनाच्या ज्या आहेत त्या ती स्वतःच्या नावावर करून घ्यायची, सत्ता स्वतःच्या ताब्यात घ्यायची आणि देवस्थानच्या मंदिराच्या जागा ही काबीज करायच्या पुतळ्याच्या आडून. धनगर हा धनाचा धनगर आहे. ते असंच म्हणलं नाही, धनगर नाव का पडले?
धनवान आहे, दानशूर आहे. यांच्यासारखा असा लबाड किंवा पाठीमागनं वार करणार नाही, सांगून करणारा माणूस आहे आणि भोळा बाबड आहे. मराठा समाज बांधव हे आक्रमक झाले, तुम्ही त्यांना काय सल्ला द्या? त्यांना सल्ला तर आम्ही देण्यात इतके हुशार नाही, पण एवढंच सांगतो, जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही पण सक्षम आहे. आता